गुरुजींना नमस्कार. आतापर्यंत जे आम्हाला काहीच मिळालं नव्हतं, म्हणजे जी माहिती होती, न भूतो न भविष्यती अशी अमर्याद माहिती मिळालेली आहे. आम्ही मनसोक्त त्याचा लाभ घेतला आणि सुख-दुःख कशामुळे येतं आणि कशामुळे हे सर्व जाणून घेतलं आम्ही. आणि पूर्वजांच्या प्रती आदरभाव, श्रद्धेपूर्वक पिंडदान, अग्नियज्ञ, दान देण्याचे प्रकार, दान कसे करावे, मोक्ष प्राप्तीसाठी काय करावे, हे सर्व गुरुजींनी आम्हाला अगदी अंतःकरणापासून सांगितलेलं आहे. आणि ते जीवन जगत असताना आपण कशा पद्धतीने त्याचा हे उपयोग करायचा, काय करायचं, सर्व म्हणजे भगवद्गीता, वेद, उपनिषद, कठोपनिषद, विष्णू पुराण, गरुड पुराण, अ, श्रीराम गीता यातील अध्याय, तसंच त्यामधील महत्वाचे विषयानुसार त्याचे सर्व माहिती घेऊन अगदी विश्लेषण व्यवस्थित पूर्वक हे केलं आणि त्याच्यामुळे जीवनामध्ये आपले सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार तयार झाले आणि जे आपल्या शरीरातली जे म्हणतात ना, राक्षस जो आहे तो सर्व राक्षस निघून जाण्याचा म्हणजे निघूनच जातात आणि आपली जी एक बुद्धी जी आहे अगदी व्यवस्थितरित्या सकारात्मक दृष्टीने पुढे विचार करून आपली जी भावना आहे सर्वांना मदत करण्याची ती इच्छाशक्ती दांडगी होते. धन्यवाद. ये आपकी भी कहानी हो सकती है। आइए अंतर योग की जीवन शैली को अपनाइए। जीवन परिवर्तित करने वाले ज्ञान सत्र और शक्तिशाली साधनाओं का लाभ लेने के लिए अंतर योग के लर्निंग पोर्टल को अवश्य भेंट दें। हजारों लोगों के दिव्य अनुभव सुनने के लिए अंतर योग के YouTube चैनल को जरूर सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाएं। चलिए हम सब आचार्य उपेंद्र जी के साथ मिलकर अपने भारतवर्ष को विश्व गुरु बनाते हैं। जय हिंद।